आत्मनिर्भर पुचाट लेखाचे. यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची औलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची औलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची औलाद आहात की नामर्दाची औलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची औलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे. आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निवडून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उघडणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजाही झालीच पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल. आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता. आता हा सगळा आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, मग ह्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, मीठ कसं टाकायचं? तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. काय अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही. अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले. आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा. रोषणाईला विरोध. पण हे अपप्रचार असे करतात, यांचा हिंदुत्वाला विरोध. बरं, आता काय होणार? हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल. म्हणजे आपण सतत मारामाऱ्या करत राहायचं, सतत टेन्शन खाली राहायचं, आणि हे यांचे मतचोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात. ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात, समजायचं निवडणूक आली. बरं, यांची थेरं काय? तर काय, एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची, म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे. गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं, हे हिंदुत्व आपलं नाहीये. जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कदापि नाही. पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल, तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत. गाईला गोमाता मानता ना? महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे ना? आम्ही दिलाय ना पाठिंबा. पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहेत हे गेल्या 5, 7, 8, 10 वर्षातले, त्याच्याबद्दल ह्या भाजपड्यांना विचारा, यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केलीत? आता हे मागे मी बोललो होतो,
त्याच्यामध्ये तो जो बोलला त्याच्याऐवजी मी म्हटलं तर मी माझंच वाक्य टाकलं, मी अमुक अमुक करतो म्हणून मी आता थोडंसं सावधतेने बोलतो. आता एक किरण रिजिजूंचं वाक्य आहे, किती साली? 2015 सालापासून सुरुवात झाली. आणि किरण रिजिजू असं म्हणाले की ते गोमांस खातात, कोण मला रोखू शकतं काय? हे किरण रिजिजूंचं म्हणणं आहे. आणि किरण रिजिजू आज सुद्धा मंत्रिमंडळात आहेत, तेव्हाही मंत्री होते. बरे, का किरण रिजिजू म्हणाले होते? तर मुख्तार अहमद नक्वीनी त्यांना असं जाहीर एक स्टेटमेंट केलं होतं की जो गोमांस खातोय त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं. आज 15 नंतर 25 10 वर्ष किरण रिजिजू गोमांस खाऊन सुद्धा मंत्रिमंडळात मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात, तरी मोदींना त्यांचा वास येत नाही. आणि गोमांस खाल तर ज्यांनी गोमांस खायचं त्यांनी पाकिस्तानात जा, हे बोलणारे मुख्तार अहमद नक्वी आता ऍड्रेस नॉट नोन, म्हणजे आदित्य त्यांचा इपिक नंबर सुद्धा काढला असेल बहुतेक, कारण जास्त पकपक करायला लागला. त्याच्यानंतर मेघालयचे प्रमुख आहेत, त्यांचे भाजपचे प्रमुख अर्नेस्ट माउरी, त्यांनी सुद्धा सांगितले की ते गोमांस खातात आणि भाजपमध्ये मला त्यात कोणती अडचण दिसत नाही, काढते त्याला नाही. त्याच्यानंतर त्यांचं नाव सनबोर शुला आहे. त्याच्यानंतर त्रिपुरा एकेकाळी जिंकले होते. आणि सुनील देवधरेंचं नाव आपण ऐकलं होतं ना. त्या सुनील देवधरेंनी सुद्धा त्यावेळेला म्हटलं होतं की त्रिपुरा में बीजेपी को जिताने वाले सुनील देवधर बोले यहाँ हिंदू भी खाते हैं बीफ, नहीं होना चाहिए बैन. हे तुमचं हिंदुत्व. मग आम्ही तुमच्या तोंडात शेण नाही भरणार तर दुसरं काय भरणार? पवित्र करतो ना आम्ही तुम्हाला, कारण तुम्ही बोलताय गोमांस खाताय म्हणून. तर ज्या तोंडाने तुम्ही गोमांस खाताय सांगताय ते तोंड पवित्र करायला तुमच्या तोंडात शेण नाही घालायचं तर दुसरं काय घालायचं?